नमस्कार मित्रांनो, मी पुरुषोत्तम जाधव. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आम्ही आज अशा एका हिडन स्पॉटला भेट दिलेली आहे जिथे गर्दीसुद्धा कमी आहे आणि हे खूप काही लोकांना माहितीसुद्धा नाही आहे. तर तुम्हाला पण जर काही या ठिकाणी व्हिजिट करायची असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक जरूर करा. तिथे आपल्याला रिक्षा येऊन सोडते. तिथून आपल्याला सरळ ह्या नदीच्या ओढ्याच्या बाजूने आपल्याला सरळ वरती जायचं आहे. पुढे पण ज्यावेळेस ह्या झाडांच्या इथनं येतो त्यावेळेस सरळ आपण इकडे आल्यानंतर इकडे एक लेफ्टला एक रस्ता जातो आणि राईटला जातो. तर आपल्याला राईटला जायचंय. आपली मंडळी तिथून आता खालून येते आणि इथूनच आपण सरळ वरती बघितला का तो आपल्याला तिकडे धबधबा दिसतो पाहायला. तिथेच आपल्याला जायचं आहे आता. मित्रांनो, हा वॉटरफॉल मुंबईच्या अगदी जवळ आहे. तुम्ही जर काय मुंबईवरून येणार असाल तर कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडून भिवपूर या स्टेशनला उतरायचं आहे. या ठिकाणावरून तुम्हाला पर पर्सन 50 रुपये ऑटो मिळते, जे की बेकडी या गावामध्ये आणून सोडते. आता ही जी गर्दी आहे ही गर्दी फक्त तुम्हाला 12 ते 12:30पर्यंत पाहायला मिळते आणि जे खालच्या वॉटरफॉलमध्ये मजा घेत असतात. पण आपल्याला वरती असणारा हिडन वॉटरफॉल तिकडे जायचं. तुम्ही वरून बघू शकता की खाली आता खूप गर्दी कमी झालेली आहे. तुम्ही जर काही ग्रुपने येणार असाल तर बेटर असणार, कारण इथे 12:30च्या 1च्या नंतर तुम्हाला कोणीच पाहायला मिळणार नाही. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपून असणाऱ्या या वॉटरफॉलचं नाव इथे असणाऱ्या गावावरूनच देण्यात आलेलं आहे, जे की बेकडी वॉटरफॉल हे नाव ठेवलेलं आहे. मित्रांनो, कसं आहे ना, जो धबधबा आहे तो हा इथे समोर आपल्याला खाली भरपूर खोल धबधबा आहे. पण त्याच्यानंतर हा छोटासा एक हिडन स्पॉट आहे. इथे कोणच येत नाही वरती आणि एकदम हिडन स्पॉट आहे. कोणाला माहिती ना सुद्धा नाही आहे इथे. पण कसं आहे ना, आम्ही 5 जण आलो होतो आणि इथे कोणी नव्हतं. आम्ही आल्याच्यानंतर फक्त आमच्या अगोदर फक्त एक ग्रुप होता, पण तो ग्रुप निघायच्या तयारीमध्ये होता. आम्ही आल्याच्यानंतर आम्ही 3 जण पुढे आलो होतो आणि 2 जण, एक संजय पाटेकर तुम्हाला माहिती असेल आणि दुसरा एक प्रवीण म्हणून नाही, ते 2 जण पाठीमागे राहिले आणि त्यांच्यामुळं हा ग्रुप वरती आला. ग्रुप असल्यामुळं आमचं प्लॅन पूर्ण फिसकटलं, पण तरीसुद्धा आम्ही जेवण करण्याची सुरुवात केली. म्हटलं तोपर्यंत हा ग्रुप मजा करेल आणि निघून जाईल, आणि अखेर झालं पण तसंच. काय भोसल्यात जाऊ दे. इष्ट घेऊन आली हो तुम्ही सगळी पाठीमाग नको ती गोत माहिती आहे का? तुझ्या मुलं साळ्या तू सगळ्यांना घ्या. आणि तो आहे ना तो पनवती, हा कॉफी बनवतोय. कमी केला हे पाणी उकळला, कमी झाला पाणी कमी झाला. किती पाणी टाकले रे बाबा. चालू आहे काय? थोडा टाक पहिला बनव. योग्य भावाने आपली कॉफी बनवली. आता तो एकटाच पिणार आहे का आणखी पुन्हा देणार आहे? चिंतळलीस काय फक्त? हा, तू एकटाच पी कॉफी. आला काय? कळ आला. बस ना, बस झाली तयार झाली एकदम. मी आणि संजय पाटेकरने मॅगी घेऊन आलो होतो. विनयने चपाती आणि पुरणपोळी आणली होती. मॅगी बनवून झाल्यानंतर मग काय, मला कमी मला जास्त अशी आमची वादावाद सुरुवात झाली. अखेर शेवटी सगळ्यांनी मॅगी वाटून झाल्यानंतर हा संजय पाटेकरचं जोक करण्याची सुरुवात झाली. मॅगी आता तयार झालेली आहे, गरम आहे. पाऊस पण पडतोय, पावसामध्ये गरम चोरलाय नाही काय आता काढतोय बाहेर. गरम गरम मॅगी खायची पावसामध्ये, सगळं त्या रानामध्ये मजाच वेगळी आहे.
वरच्या डोहात आम्ही पोहत होतो आणि तिथूनच हा पाणी खाली येतो, जो की मोठ्या वॉटरफॉल आहे. तिथून खाली पाणी पडतो आणि त्या समोरच्या खालच्या साईडला ती बाकीची मंडळी उभी होती. इथे खेकड्याची पिलं सुद्धा आम्हाला या खब्यांमधनं पाहायला मिळली. त्यानंतर आम्ही खाली मोठ्या वॉटरफॉलमध्ये आलो आणि खूप डान्स केला. खूपच मजा आली, फारच मजा आली. अखेर 3:30 वाजले आणि खूप सारी मजा करून आमची निघण्याची वेळ झाली. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जर का यायचं असेल तर नक्की विजिट करा. दुपारी 1च्या नंतर या, तुम्हाला कोणीच इथं भेटणार नाही. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.